उत्तर नांदेड़ से शिंदे गुट के विधायक के खिलाफ बीजेपी ने विधानसभा की तैयारी शुरू की है। बीजेपी के इस रुख पर शिवसेना शिंदे ग्रुप के विधायक बालाजी कल्याणकर ने नाराजगी जताई है। बालाजी कल्याणकर ने कहा कि बीजेपी को महागठबंधन का धर्म निभाना चाहिए, किसी को व्यक्तिगत दुश्मनी नहीं करनी चाहिए। अगर व्यक्तिगत दुश्मनी निकालनी हो तो मैं भी तैयार हूँ। हमारे विद्रोह के कारण ही महायुति सरकार बनी है, बशर्ते मैं शांत हूँ, लेकिन अगर मैं अपना मन बदलूंगा तो मैं चुप नहीं रहूंगा। आता ठीक आहे, 2 महिन्यापासून जे काही बैठका वगैरे त्याची चालू, माझी पहिलीच बैठक झालेली आहे माझ्या उत्तर मतदारसंघातली आणि एवढी चांगली बैठक झाली। जिल्हा प्रमुख, महिला जिल्हा प्रमुख, सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिक आज या बैठकीला उपस्थित होते आणि मी सगळ्यांनी सूचना दिल्या, सगळ्यांनीच पक्ष वाढवा, संघटन वाढवा, सगळ्यांनी सांगितलेलं आहे। आणि पक्षाच्या योजना काही आहेत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी जे योजना आज महाराष्ट्रामध्ये राबविल्या ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हे सुद्धा सांगितलं। तसेच आमचे सीएम ऑफिसचे शिरसाहेब साहेब आणि दुसरे आमचे गाडे साहेब हे सुद्धा, शुभम, असे सर्वजण सीएम ऑफिसचे आहेत आणि ते सुद्धा कार्यक्रम पूर्ण इतके सांगितलेले आहेत। आणि तसेच तुम्ही म्हणलं तसं खंत काही नाही, चल महायुतीचं सरकार आहे। मी महाराष्ट्र राज्याचे मुख्य एकनाथभाई शिंदे साहेबांसोबत गाडीमध्ये होतो उठाव करताना, त्याला काहीच माहित नाही काय आहे काय नाही। जेव्हा उठाव करताना आम्ही 3 जण होतो, मुख्यमंत्री साहेब, मी आणि प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश सूर्य, आम्ही तिघालाच माहिती आहे आमचं काय झालं काय नाही। आम्हाला माहित नव्हतं आम्ही कुठं चलो काय नाही, सुरतला चलो का गुवाहाटीला चलो हे काहीच माहित नव्हतं। त्यामुळे शिंदे साहेब चला म्हणले, चला आम्ही निघालो त्याच्यासोबत। म्हणजे आमचं काही हेतू नाही। त्याच्यामुळं एकच सांगायचं म्हणजे की महायुतीचं सरकार आहे। आज मी त्यांच्या संग उठाव केल्यामुळे आज महायुतीचं सरकार बनलेलं आहे, हे त्यांनी जाण ठेवावी। कारण थांबा सांगतो मी, सगळं महायुतीचं सरकार बनलेलं आहे, त्याच्यामुळं त्यांनी सगळे महायुतीचे सरकार, मला एक वाटतं किंवा समन्वय झाला पाहिजे दोन्ही महायुतीचा। याच्यात सगळे मोठे मोठे नेते